अशी चमचमीत भाजी असेल तर आणि काय हवं? इतकी मस्त, चवदार आणि अगदी छान चवीला लागणारी ही मस्त अशी भाजी. नमस्कार, मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण लग्न पंक्तीत मिळणारी वांग बटाट्याची रस्सा भाजी बनवतोय. तेही कोणतंही वाटण किंवा कांदा, टोमॅटो न घालता अगदी चविष्ट अशी भाजी आहे. चला तर मग आपण सुरुवात करू. सुरुवातीला आपण वाटण करून घेणार आहोत. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे काप आणि पाव वाटी इतकं आपण सुक्या खोबऱ्याचे किसून घेतलेले खोबरं घेतलं. त्यानंतर आपण 1 कप इतकी हिरवी कोथिंबीर घ्यायची आणि पाणी न घालता हे वाटण आपण अगदी असं कोरडं वाटून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता वाटण तयार झालंय. आता इथं मी पाव किलो इतकी ही वांगी आणि 2 मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेत. आता ही वांगी आणि बटाटा आपण स्वच्छ असे धुवून घेणार आहोत. ही भाजी मी 4 ते 5 लोकांसाठी बनवते, त्यामुळे इतकं प्रमाण घेतलंय. तुम्ही थोडं जास्त पण घेऊ शकता. वांगी स्वच्छ पाण्यानं धुवून झाले की साल काढणीनं बटाट्यावरची साल काढून घेणार आहोत. तुम्ही हवं तर ज्यांना आवडतं त्यांनी बटाट्याची साल अशीच ठेवून पण ही भाजी बनवू शकता. बटाट्याची साल काढून झाली की आता आपण वांगी चिरून घेणार आहोत. तर ज्या पद्धतीने आपण वांग्यांच्या फोडींची भाजी करतो तर त्या पद्धतीनेच आपण ही वांगी चिरून घेणार आहोत. एकामध्ये बरोबर 2 मध्यभागी भाग करायचे आणि त्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते ना अगदी त्या पद्धतीनं ही वांगी आपण चिरून घेणार आहोत. माझी आजी मला सांगायची की आम्ही ना आधी अजिबात सुरीवर कट करायचं नाही तर आम्ही विळतीवरच कट करायचो. पण आता हळूहळू विळती जी आहे तर त्या हळूहळू पाठीमागे पडत गेल्याने आपण सुरीचा वापर करतोय. पण माझ्या घरी अजूनही विळते आहेत. मी त्याचा बऱ्याचदा वापरही करत असते. तर संपूर्ण वांगी आणि आपली जी आहे ते चिरून झाली. आता वांगी काळी पडू नयेत म्हणून ते एका पाण्यामध्ये ठेवायची आणि त्यानंतर आता आपण बटाटा चिरून घेणार आहोत. आता बटाटा चिरतेवेळी ना बटाटा अजिबात फार जास्त बारीक चिरायचा नाही, कारण तो जेव्हा भाजीमध्ये शिजतो तेव्हा मग तो पूर्ण गिर्र होतो. त्यामुळे थोड्या मोठ्या मोठ्या फोडीमध्ये आपण हा जो बटाटा आहे तो हा चिरून घेतोय. आता बटाटा पण चिरून झाला की हे दोन्ही पाण्यामध्ये ठेवून हे असंच साईडला ठेवायचं आणि लगेचच भाजीला सुरुवात करू. एका पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल, पाव चमचा मोहरी छान तडतडले की 1 चमचा जिरे घालायचे. जिरे मोहरी छान फुलले गेलेत. आता कढीपत्त्याची एक 7 ते 8 पानं घालून घेऊयात. हे छान बघा मस्तपैकी अशी फोडणी तयार झाली की गॅस बारीक करायचा आणि वाटून घेतलेलं संपूर्ण वाटण घालून घ्यायचं. आपण या वाटणामध्ये ना आलं, लसूण आणि कोथिंबीर वापरले. हे तिन्ही देखील कच्चे आहेत. त्यामुळे गॅस मध्यम करून एक 2 ते 3 मिनिटं हे सगळं परतवून घ्यायचं, जेणेकरून आलं लसूणचा कच्चेपणा निघून जाईल. 2 ते 3 मिनिटांनंतर पाव चमचा हळद घातली आणि पाव चमचा मी लाल तिखट घालते. ह्या स्टेजला लाल तिखट घातलं की भाजीला रंग ना खूप छान येतो म्हणून घातलं. हे सगळं बघा परतवून घेतलं. त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये बटाटा शिजवून घेणार आहोत. बटाटा वांग्यांपेक्षा शिजायला थोडा जास्त वेळ लागतो, त्यामुळे सुरुवातीला आपण बटाटा शिजवून घेतो आणि त्यानंतर मग वांगी टाकणार आहोत. संपूर्ण बटाटे आपण अशा पद्धतीने घालून हे देखील पुन्हा सगळं चांगलं मिक्स करायचं. आता जे लाल तिखट मी वापरलं नाही, मी थोडंसं वापरले. नंतर आपण पूर्ण भाजीसाठी लागणारं लाल तिखट नंतर वापरणार आहोत. हा सगळा मसाला बघा छान कोट करून घ्यायचा. ह्या भाजीमध्ये ना अजिबात टोमॅटो, कांदा अजिबात नाही आहे, तरी मात्र चव भन्नाट लागते. अगदी ना तोंडाला पाणी सुटणारी ही भाजी आहे. आता हे छान परतलं की चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा सगळं बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता ना बटाट्यामुळं मस्त असं वाफ धरल्याने बटाटा एक 2 ते 3 मिनिटांनंतर थोडासा 30 ते 40% शिजतो. झाकण काढून घेतलं आणि बघा बटाटे 30 ते 40% मस्त असे शिजले गेलेत आणि मसाला पण अगदी छान असा कोट झालेला आहे. तर हे पुन्हा बघा सगळं चांगलं परतवून घेतलं. आता ह्यामध्ये आपण वांगी घालूयात. तर पाणी निथळून आपण संपूर्ण वांग्याच्या फोडी अशा पद्धतीनं ह्या बटाट्याच्या मिश्रणामध्ये टाकतोय आणि गॅस ना अगदी ह्या स्टेजला बारीक ठेवायचा, म्हणजे खालचं जे मसाले ते अजिबात करपणार नाहीत. तुम्ही थोड्या थोड्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर तुमची पण भाजी ना अगदी परफेक्टच बनते. आता हे परतलं गेलं तर ह्याच्यामध्ये 1 चमचा धनेजिऱ्याची पूड आणि 1 चमचा गरम मसाला वापरतोय. त्यानंतर आपण लाल तिखट वापरणार आहोत. तर मला थोडीशी भाजी झणझणीत आवडते, त्यामुळे मी थोडे लाल तिखट 1 ते 2 चमचे वापरते. तुम्हाला कसं तिखट हवं आहे ह्यावर तुम्ही ह्या मसाल्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता. पुन्हा बघा हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. एक गोष्ट लक्षात ठेवा, मसाले घालतेवेळी गॅस बारीक ठेवायचा, म्हणजे ते अजिबात जळणार नाहीत.
हे पुन्हा बघा सगळं मिक्स करून घेतलं. आता ह्यामध्ये गरम पाणी घालूयात, त्यामुळे भाजी ना पटकन शिजते. साधारणपणे याच्यामध्ये मी 1.5 कप इतकं गरम पाणी घातलेलं आहे. नंतर लागेल असं आपण पाणी पुन्हा ॲड करू शकतो. आता तुम्हाला भाजी कशी पातळ किंवा कशी दाटसर हवी ह्यावरती देखील पाण्याचं प्रमाण बऱ्याचदा अवलंबून असतं. हे सगळं चांगलं मिक्स केलं. ह्या स्टेजला मिठाचं प्रमाण कमी असेल, थोडंसं मीठ पण याच्यामध्ये ॲड करू शकता. तर्री बघा अगदी मस्त अशी तर्री आली. गॅस मध्यम करून झाकण ठेवून आपण ही भाजी आता एक 7 ते 8 मिनिटं शिजवून घेणार आहोत. बटाटे थोडे शिजलेले आहेत आणि वांगी पण आता अगदी पटकन शिजतात. 7 ते 8 मिनिटानंतर झाकण काढून घेतलं. मस्त असं छान सुगंध घरभर पसरला आणि छान अशी उकळी पण येते. बटाटे पण छान शिजलेत आणि वांगी पण ना अगदी मस्तपैकी शिजून तयार झालेले आहेत. तर मस्त अशी ग्रेव्ही पण बघा खूप छान झाली. कोणतंही वेगळं वाटण नाही आहे, तरी मात्र ही भाजी बघता क्षणी खावीशी वाटते. आता वरतून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि आपली लग्न पंक्ती जशी तयार होते ना, तशीच ही वांग बटाट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटणारी इतकी मस्त भाजी. ही भाजी गरमागरम आपण लगेचच सर्व्ह करून घेऊ. मला ना प्रचंड लग्नातली ही ना अशी रस्सा भाजी खायला खूप आवडते. मी बऱ्याचदा ट्राय केली आणि जेव्हा परफेक्ट जमली ना, तेव्हा म्हटलं की तुमच्यासोबत पण एकदा ही नक्की रेसिपी शेअर करून बघूयात. तर मस्त अशी वांग बटाट्याची रस्सा भाजी तयार झाली आहे. ही गरमागरम भाजी तुम्ही भाकरी, चपाती किंवा भात कशासोबतही सर्व्ह करू शकता. इतकी मस्त लागते. पोट भरेल पण मन भरणार नाही इतकी मस्त चविष्ट, चमचमीत आणि झणझणीत आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला आजची ही लग्न पंक्ती जशी तयार होत तशी ही वांग बटाट्याची रस्सा भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा अशा छान रेसिपीसोबत भेटणार आहोत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद.